ओके. तर बघा आपल्याला बघायचं आज ॲग्रेगेट फंक्शन. ॲग्रेगेट फंक्शन. ओके. आता आपल्याला माहिती आहे आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन बघितलेले आहे. ओके. आता जावास्क्रिप्ट मध्ये जेव्हा पण आपण फंक्शन बघतो तर एका पर्टिक्युलर कोणतंही फंक्शन आपण जेव्हा राईट करतो तर त्या फंक्शनचं एक पर्टिक्युलर वर्क असतं. ओके. ठीक आहे. आणि फंक्शनचे वेगवेगळे टाईप असतात. ओके. तर त्याच प्रकारे आपल्याला आता इथे फंक्शन बघायचे. ॲग्रेगेट फंक्शन परफॉर्म्स ॲग्रेगेट ॲग्रेगेट function performs a calculation on set of values and on set of values on set of values and return a single value and set of values and return a single value. म्हणजे सेट ऑफ व्हॅल्यूज वरती ऍग्रीगेट फंक्शन परफॉर्म करतं. ठीक आहे. आणि रिटर्न करतं आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाईप आहे काउंट. ओके. काउंट आहे. काउंट आहे. सेकंड आहे आपल्याकडे मॅक्स आहे. ओके. थर्ड मीन आहे. मीन. फोर्थ आपल्याकडे ऍव्हरेज आहे. ओके. आणि फिफ्थ आपल्याकडे सम आहे. ठीक आहे. क्लिअर. हे ऍग्रीगेट फंक्शनचे टाइप्स आहेत काउंट, मॅक्स, मीन, ऍव्हरेज आणि सम. ओके. आता आपण MySQL मध्ये येऊया. आपल्याकडे इथे टेबल आहे बघा. हा ऑलरेडी स्टुडंट्स नावाचा टेबल आहे. ठीक आहे. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स. ओके. काय झाला? टेबल वर्ड स्टुडंट डज नॉट एक्झिस्ट. स्टुडंटचं नाव काय? STUDNTS. ओके. यूज कशामध्ये हा इव्हिनिंग बॅच मध्ये आहे का टेबल? ओके. यूज इव्हिनिंग ओके. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. ओके. तर बघा आपल्याकडे 8 रेकॉर्ड्स आहेत. ओके. अनिकेत, तेजस, स्वाती, श्रृंखला, विजय, श्याम, सुशील, संदीप. ओके. आता आपल्याकडे मार्क्स सुद्धा आहेत. ठीक आहे. आता या मार्क्सचं आपल्याला काढायचं असेल मॅक्झिमम. ओके. मॅक्स मार्क कोणाचे असतील इथे? ठीक आहे. युजिंग ऍग्रीगेट फंक्शन तर आपण यूज करू शकतो सिलेक्ट ऑल सिलेक्ट मॅक्स. ओके. सिलेक्ट मॅक्स आणि काय काढायचे मॅक्स ते मार्क्स. ओके. सिलेक्ट मॅक्झिमम मार्क्स फ्रॉम कोणाचे? स्टुडंट्सचे. सो स्टुडंट्स. ओके. तर बघा मॅक्झिमम मार्क्स कोणाचे आहेत? 98.
किती मार्क्स आहेत? 98 मार्क्स आहेत इथे. ओके, ठीक आहे. हॅलो, परत Yes, बघा sir. एकदा. 98 मार्क हे तेजसचे आहेत. आणि आपल्याला, आपण जर का परत इथे याला रन केलं तर बघा, सर्वात जास्त मार्क्स म्हणजे मॅक्झिमम मार्क्स आपल्याला इथे 98 मिळतील. ओके, त्यानंतर आपण परत इथे जर का ऍव्हरेज काढलं याचं, ठीक आहे. सो सिलेक्ट ऍव्हरेज कोणाचं, तो मार्क्स कोणापासून, फ्रॉम स्टुडंट्स. ओके, स्टुडंट्स. ओके, तर ऍव्हरेज मार्क्स किती येतील इथे आता? 85.75. ओके, ऍव्हरेज मार्क्स इथे 85 येतील. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सम काढायचे असेल, म्हणजे ऑल मार्क्सची सम काढायची असेल, तो सिलेक्ट सम मार्क्स फ्रॉम स्टुडंट्स. ओके, तर सम किती येईल इथे? 686. म्हणजे 8 स्टुडंट जे आहेत त्यांची सर्वांच्या मार्क्सची जी ऍडिशन आहे, मराठीमध्ये बेरीज जी आहे, ती आपल्याला 686 येईल. ओके, ऍव्हरेज झालं, मॅक्स झालं, सम झालं. आता इथे मिनिमम्स आहे. ठीक आहे, मिनिमम मार्क्स कोणाचे असतील, तो सिलेक्ट मीन, म्हणजे सर्वात कमी मार्क्स कोणाचे असतील. सो मार्क्स फ्रॉम स्टुडंट्स. ओके, तर 60 मार्क्स आहेत. ओके, क्लिअर आहे? काही डाऊट ऍग्रीगेट फंक्शन मध्ये? नाही sir. ओके, काउंट वाला कसं यूज करायचं सर? काउंट वाला पण यूज करू शकतो आपण. जर का इथे सिलेक्ट काउंट, सिलेक्ट काउंट मार्क्स फ्रॉम स्टुडंट्स. 8 स्टुडंट आहेत. ओके, स्टुडंट किती आहेत त्याच्यामध्ये ते काउंट करून देईल आपल्याला. हॅलो, समजलं? ओके सर, हा, समजलं. म्हणजे समजा आपल्याकडे, आपल्याला आपल्या टेबलमध्ये चेक करायचं स्टुडंट किती आहेत. ठीक आहे, तर ते आपण काउंट करू शकतो त्या पद्धतीनं. ओके, आता आपण बघूया इथे क्लॉज. क्लॉज मध्ये बघूया व्हेअर क्लॉज. आता व्हेअर क्लॉज आपण ऑलरेडी बघितलेला आहे इथे. ठीक आहे, क्लॉज, त्यामध्ये बघूया व्हेअर. ओके, काय आहे व्हेअर क्लॉज? व्हेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर रेकॉर्ड्स बेस ऑन कंडिशन. म्हणजे आपण फिल्टर लावू शकतो, परंतु कसे, त्या म्हणजे बेस ऑन कंडिशन. ठीक आहे, जशी आपण कंडिशन लावणार तसे आपल्याला रेकॉर्ड फिल्टर करून व्हेअर क्लॉज आपल्याला देतो. ठीक आहे, व्हेअर क्लॉज is used to where clause is used to filter records based on conditions. माझ्या बॅकग्राऊंडला व्हॉइस येत आहे का तुम्हाला?
हॅलो, नाही sir. नाही. येत आहे की नाही येते सांगा एकदा. नाही येत. ओके, ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला इकडे स्टुडंट टेबल आहे, त्यावरती आपण व्हेअर क्लॉज यूज करू शकतो. ठीक आहे सर. बघा, आपण कंडिशन यूज करू शकतो, सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स. ओके, स्टुडंट्स. आता आपण लॉजिकल ऑपरेटर, हे सॉरी, कंपॅरिझन ऑपरेटर शिकलेलं आहे. ठीक आहे, तिथे यूज आपण व्हेअर क्लॉजचा म्हणजे व्हेअर क्लॉज सोबत आपण लॉजिकल कंडिशन, हे सॉरी, कंपॅरिझन यूज करू शकतो. ठीक आहे. सो व्हेअर मार्क्स इज ग्रेटर दॅन 70 घेऊया आपण, 70. ओके, काय झालं इथे, स्टुडंट्स मार्क्स, मग स्टुडंट्स व्हेअर व्हेअर येईल नाही ते, व्हेअर. ओके, तर बघा, जे 70च्या वरचे मार्क्स होते ना, ते आपल्याकडे आलेले आहेत. आता ते 60 मार्क्स होते पण ते आलेले नाहीये तिथे. ठीक आहे. 7 नंबरचं जे रेकॉर्ड्स आहे इथे अवेलेबल नाहीये. 1 2 3 4 5 6 आहे आणि डायरेक्ट 8 आहे. जर का आपण इथे परत इथे 90च्या समोरचे मार्क्स घेतले, ठीक आहे, यालाच मी कॉपी करतोय, तिथे ते क्वेरी ठेवून देतो मी, म्हणजे लक्षात राहील आपल्या. ठीक आहे, 90. तर बघा इथे आता 2 3 आणि 5 रेकॉर्ड्स आलेत, म्हणजे रोल नंबर वाले. ठीक आहे, 90च्या समोरचे मार्क्स. ओके, या पद्धतीने आपण व्हेअर क्लॉज यूज करू शकतो. बेस्ड ऑन रेकॉर्ड्स वरती राहील ती कंडिशन. ठीक आहे. त्यानंतर आहे ऑर्डर बाय. ठीक आहे, आता ऑर्डर बाय क्लॉज काय करतो, सॉर्ट करतो आपल्या रेकॉर्ड्स ना. ठीक आहे, ऑर्डर बाय सेल व्हेअर, सेकंड येईल ऑर्डर बाय. ओके, यूज टू सॉर्ट रिझल्ट्स, यूज ऑर्डर बाय इज यूज टू सॉर्ट रिझल्ट्स. ओके, अँड याच्यामध्ये आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग. ओके, असेंडिंग आहे आणि डिसेंडिंग आहे, ASC. ओके, ठीक आहे. तर आपण आपल्या ग्रेड वरती सुद्धा असेंडिंग ऑर्डर लावू शकतो, डिसेंडिंग ऑर्डर लावू शकतो, आपल्या मार्क्स वरती सुद्धा लावू शकतो. ओके, आणि आपल्या रोल नंबर्स वरती सुद्धा लावू शकतो. ठीक आहे, आवाज येतोय का माझा? हो. ओके, बाकीचे स्टुडंट काय करत आहे, समीक्षा, श्वेतांगी, येस सर. स्वाती, आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. ठीक आहे, ऍक्टिव्ह राहा जरा सेशन मध्ये. ठीक आहे, तर बघा, आपल्याला आपण मार्क्स वरतीच करूया, म्हणजे मार्क्स इथे आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये जर का लावायचे असतील तर. ठीक आहे, सो सिलेक्ट, इथे तुमची सिलेक्टची क्वेरी आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने होईल असं तरी वाटतंय मला. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स. ओके, ऑर्डर बाय, आता इथे ऑर्डर बाय क्लॉज आहे, ऑर्डर बाय. ओके, ऑर्डर बाय कशाने घ्यायचे आपण, नेमने घेऊया, नेमने घेऊया. ठीक आहे, ऑर्डर बाय नेम, ऑर्डर बाय नेम. ओके, ऑर्डर बाय नेम आणि ASC, असेंडिंग. ओके, मला जर आपण क्वेरी हिट केली तर बघा, सॉरी, सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स, ऑर्डर बाय ASC. तर बघा,
इथे थोडा सिक्वेन्स चेंज झालेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे. ए आलं, ए नंतर एस आलं, 8 वाला रेकॉर्ड आलं सर्वात अगोदर. ठीक आहे. त्यानंतर 4 वाला आलं एस शृंखला. एस च्या नंतर ए येतं, एन येतं. इथे एस च्या नंतर एच येतं, ए च्या नंतर एच येतं. ओके. ठीक आहे. एस नंतर एच येतं, एस नंतर यू येतं, एच नंतर यू येतं, एस नंतर यू नंतर डब्ल्यू येतं, एस नंतर टी येतं आणि टी नंतर व्ही येतं. ठीक आहे. इथे बघा सर, पूर्णच्या पूर्ण आपला जो टेबल आहे तो इथे चेंज झालेला आहे. रोल नंबर 1 स्टार्टिंगला आहे, त्यानंतर डायरेक्टली 8 आहे, 4 आहे, 6 आहे, 7 आहे, नंतर 3 आहे, 2 आहे, 5 आहे. तर आपण असेंडिंग ऑर्डर चेंज करू शकतो. म्हणजे टेबलची जी ऑर्डर आहे ती आपण चेंज करू शकतो विथ द ऑर्डर ऑफ नेम. ओके. आणि जर का आपण त्याला ऑर्डर बाय मार्क्स केलं, ठीक आहे, आणि असेंडिंग केलं त्याला, ठीक आहे, इथे आपण नेमच्या ठिकाणी मार्क्स घेतले. ओके. मार्क्स केलं इथे, तर स्टार्टिंगला 60 येतील मार्क्स, 70 येतील, 83 येतील, 85, 88, 96, 98, 98, या पद्धतीनं. याला आपण ग्रेड सिस्टीम लावली समजा. ठीक आहे. ग्रेडला पण आपण लावू शकतो. तर इथे आपल्याकडे ए आहे, बी आहे, सी आहे. तर स्टार्टिंगला ए ए ग्रेड वाले जे स्टुडंट आहेत ते येतील, त्यानंतर बी ग्रेड वाले स्टुडंट येतील. ठीक आहे. त्यानंतर सी ग्रेड वाले स्टुडंट येतील इथे. ठीक आहे. ए, बी आणि सी. ठीक आहे. तर आपण इथे ग्रेड करूया. ग्रेड, सॉरी. ओके. बघा, ए ग्रेड वाले स्टुडंट आले पहिले सर्वात अगोदर, तेजस, शृंखला, विजय आणि संदीप. ओके. द बी ग्रेड वाले स्टुडंट येतील जसं की स्वाती, श्याम, आणि सी ग्रेड वाले स्टुडंट येतील अनिकेत, आणि डी ग्रेड वाला स्टुडंट असेल हा सुशील. ओके. काही डाऊट यामध्ये असेंडिंग मध्ये, ऑर्डर बाय क्लॉज मध्ये नाही. विचारायचं असेल ना नाही. तर विचारू शकता बरं का. समीक्षा, स्वाती, शृंखला, श्वेतांगी. नाही सर, कमी सर. नाही ओके. सर. ठीक आहे. आता यानंतर आपण डिसेंडिंग ऑर्डर यूज करूया. ठीक आहे. सेम ॲज इट इज सिलेक्ट. आता इथे ऑर्डर बाय क्लॉज इथून यूज करत आहे ना आपण. इथे कमेंट सुद्धा करू शकता आपण, ऑर्डर बाय क्लॉज. ओके. नेमने घेतलं, त्याच्यानंतर मार्क्सने घेतला आपण, त्याच्यानंतर ग्रेडने त्याला असेंडिंग केलं आपण. ओके. त्याच्यानंतर DESC डिसेंडिंग ऑर्डर घेऊया आपण. आता इथे चेंज नाही होणार काही जास्त, फक्त इथे आपण ASC यूज करत होतो असेंडिंग, आता आपण डिसेंडिंग यूज करूया. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स स्टुडंट्स ऑर्डर बाय मार्क्स करूया. ऑर्डर बाय मार्क्स आणि DESC. ओके. डिसेंडिंग केलं आपण फक्त त्याला. ओके. तर बघा, इथे पूर्ण त्याची ऑर्डर चेंज झालेली असेल. 98, 86, 83 आहे, स्टार्टिंगला 85 आहे. ओके. खाली 60 आहे. इथे 1 अनिकेत हा 88 आला. म्हणजे त्याची ऑर्डर काही नाहीये. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण जर का नेम न केलं, नेम, सॉरी, ESC, नेम न केलं, तर जी ऑर्डर इथे बघा, तेजस आहे, शृंखला आहे, विजय आहे, संदीप आहे, स्वाती आहे, सुशील आहे, अनिकेत आहे आणि सुशील आहे. ठीक आहे. बघा, स्टार्टिंगला विजय, तेजस म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर ना, VTS म्हणजे रिव्हर्स ABCD येईल. ठीक आहे.
VTSA. ओके. त्यानंतर आपण रोल नंबर न केलं, रोल नंबर. आता इथे बघा 5 आहे स्टार्टिंगला, खाली 1 आहे आणि मध्येच 8 आहे इथे. ठीक आहे. तर रोल नंबरने डिसेंडिंग करत आहे त्याला. तर बघा 8 7 6 5 4 3 2 1. ओके, समजत आहे. मार्क्स न केला आपण. ठीक आहे. त्याला कॉपी करतो, सॉरी, कॉपीच करूया म्हणजे आपल्याकडे कोड राहील तुमच्याकडे. ठीक आहे. इथे आपण मार्क्स न केलं, इथे आपण रोल नंबर न केलं होतं, रोल नंबर. ओके, आता मार्क्स न करूया. DESC, हे पण DESCच आहे. ओके, डिसेंडिंग. तर मार्क्स न केलं तर बघा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय येईल, स्टार्टिंगला जे हायेस्ट मार्क्स आहेत ते येतील आणि खाली लोअरला सर्वात कमी मार्क्स येतील. ठीक आहे. सो 98 88 85 83 78 आणि 60. ओके. ग्रेड सिस्टीम सुद्धा अशीच लागू होईल इथे. ठीक आहे. ग्रेडला पण हेच, स्टार्टिंगला काय म्हणजे कोणते मार्क्स येतील, सॉरी कोणते ग्रेड येतील सांगा. स्वतः कोणत्या ग्रेड येतील, स्वतः कोणता ग्रेड येईल इथे स्टार्टिंगला. हॅलो हॅलो, स्वतः अनम्यूट करा, सांगा मला कोणता ग्रेड येईल. श्वेतांगी, कोणता ग्रेड येईल इथे? सी येईल सर. येस सर. सी आहे का इथे? येस सर. डी पण आहे. डी मग डी, येईल सर पहिलं. मग डी येईल ना. आणि स्वाती, तुम्ही जॉईन करून तिकडे काही कामं सुरू आहेत का तुमचे? नाही सर. ओके, सेशन मध्ये ऍक्टिव्ह राहायचा बरं का. बघा D, C, B आणि A. ओके, हे झाला आपला ऑर्डर बाय क्लॉज. ओके. तर ऑर्डर बाय क्लॉज नंतर आपल्याकडे आहे लिमिट, लिमिट क्लॉज. ओके, म्हणजे आपण ठरवू शकतो आपल्याला आपल्या टेबल मधून किती रेकॉर्ड्स घ्यायचे आणि त्याची किती लिमिट ठेवायची आपल्याला. ओके, आपल्या टेबल मधून आपल्याला किती रेकॉर्ड्स घ्यायचे म्हणजे किती, इन इन शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर किती डेटा आपल्याला आपल्या टेबल मधून घ्यायचा आहे. ओके, रेकॉर्ड्स म्हणजे हा 1 रेकॉर्ड्स 2 रेकॉर्ड्स असा रेकॉर्ड्स आहे. ठीक आहे. किती डेटा आपल्याला आपल्या टेबल मधून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ते ठरू शकतो आपण आपल्या लिमिट या क्लॉज मुळे. ठीक आहे. तो लिमिट थर्ड लिमिट. ओके, the limit clause, the limit clause is used to restrict, is used to restrict, restriction लावू शकतो आपण त्याच्यावरती, used to restrict the number of, the number of कशावरती, rows return, number of rows return, the number of return by a query, the number of rows return by a query. ठीक आहे. यूज कसं करू शकतो आपण, त्याला पण सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स आणि त्याची लिमिटेशन सांगायची त्याला. ठीक आहे. तो सिलेक्ट, सॉरी, ते लिमिट करूया आपण, लिमिट क्लॉज. आपण डायरेक्टली असं इथे लिमिट क्लॉज असं लिहू नाही शकत. ठीक आहे. एरर देतं ते आपल्याला. इथे आपण त्याला कमेंट करू शकतो जसं जावास्क्रिप्ट मध्ये करतो, अँग्युलर मध्ये करतो. ठीक आहे. सो लिमिट सिलेक्ट ऑल, सिलेक्ट ऑल
फ्रॉम स्टुडंट्स ओके. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स आणि लिमिट क्लॉज. सो लिमिट आणि लिमिट सांगू शकतो आपण किती रेकॉर्ड्स घ्यायचे. तो आपण इथे 3 घेऊया. ठीक आहे. एंटर केला मी. फक्त 3 रेकॉर्ड्स आले माझ्याकडे. जे स्टार्टिंगचे 3 रेकॉर्ड्स आहेत ना, 1 2 3, अनिकेत, तेजस, स्वाती, त्यांचेच रेकॉर्ड्स आले फक्त मला. ओके. आपण एक एक रेकॉर्ड जर का इथे वाढवत गेलो, इथे 3 आहे, कॉपी करूया. इथे मी 4 केलं, तर इथे 4 स्टुडंटचे मार्क्स येतील. आता शृंखला ऍड झाली त्यामध्ये. परत आपण इथे 5 केलं तर तिथे विजय ऍड होऊन जाईल. ओके. 6 केलं तर तिथे श्याम ऍड होऊन जाईल. ओके. ठीक आहे. समजला. लिमिट क्लॉज, बस लिमिट क्लॉज मध्ये एवढंच आहे आपल्याला. काही डाऊट विचारायचं काही? नाही. हॅलो. ओके. नो सर. आता बघा, आपल्याकडे डिस्टिंक्ट क्लॉज आहे एक. ओके. काय, कोणता क्लॉज आहे? डिस्टिंक्ट. ओके. डिस्टिंक्ट क्लॉज काय करतो? डिस्टिंक्ट क्लॉज is used to distinct clause is used to remove duplicate values. Is used to remove duplicate values. Duplicate values. ओके. आणि हा यूज कसा करायचा? सो सिलेक्ट डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट clause. So select distinct. Okay. Select distinct आणि आपण आपल्याकडे आता सेम व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत बघा. इथे बघावं लागेल आपल्याला. मुंबई आहे, बँगलोर आहे. ओके. परत दुसरी आता इथे आपल्याकडे 8 रेकॉर्ड आहेत पण इथे दिसत नाही सध्या. ठीक आहे. पण मुंबई आणि बँगलोर आपल्याकडे डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत ह्या. ठीक आहे. म्हणजे रिटर्न व्हॅल्यू आहेत त्या टेबलमध्ये. ठीक आहे. सो सिलेक्ट डिस्टिंग आपण लावू शकतो सिटी वरती. सिलेक्ट डिस्टिंग सिटी कुठून? फ्रॉम स्टुडंट. ओके. फ्रॉम स्टुडंट्स. ओके. तर बघा, पुणे, मुंबई आणि बँगलोरच आला आपल्याकडे. ह्या 3च सिटी तिथे अवेलेबल आहेत. दुसरी सिटी तिथे अवेलेबल नाहीये. पुणे, मुंबई आणि बँगलोर. आणि 8 स्टुडंटच्या ज्या सिटी आहेत त्या फक्त 3च आहेत. पुणे, मुंबई आणि बँगलोर वरूनच आपल्याकडे स्टुडंट आहेत. बाकीचे स्टुडंट नाही आपल्याकडे, कोणत्याच सिटीमधून नाही आहेत. फक्त पुणे, मुंबई आणि बँगलोर मधून आहे. युझिंग डिस्टिंक्ट क्लॉज आपण सिटीज किंवा असा डेटा काढू शकतो की जो आपल्याकडे रिपिटेशन मध्ये नाही होणार. तोच डेटा आपल्याला जर का घ्यायचा असेल तर युझिंग आपण डिस्टिंक्ट क्लॉज काढू शकतो. ठीक आहे. काही डाऊट यामध्ये विचारायचं काही?